नमस्कार, मी डॉक्टर बादू पवार आणि आपण बघताय रोकटोक. मित्रांनो, खानसर नाव आपलं ऐकलंच असेल, प्रख्यात नाव आहे. तर खानवरून कळतो की तो लक्षात मुसलमान आहे. आणि मुसलमान म्हटलं की तो धर्मांध जिहादी असणार याच्यात काही शंकाच उरत नाही. तर हा तसाच निघाला शेवटी. निखा तापास नावाची एक मुस्लिम महिला आहे. ती तावातावाने हिंदूंच्या बाजूने भाजपच्याने बोलत होती, पण तिने एके दिवशी पलटी मारली आणि आता ती सरळ सरळ काँग्रेसमध्ये गेली आणि आता परत तिने आपला खरा चेहरा उघडा केलेला आहे हिंदू विरोधी असल्याचा. खान सरने तेच केलं. त्याने काय केलं, आधी त्यांनी मुसलमानांना शिव्या दिल्या, पाकिस्तान्यांना शिव्या दिल्या, सगळा त्यांना एवढं काही त्यांनी वेड्यात काढलं. सगळ्यांना अरे आपल्याला काय हिरोच भेटला, नायकच भेटला, हिंदूंना असं वाटायला लागलं. आणि त्याचा फायदा घेऊन त्याने आता त्याचं आपलं एक 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 खरं रूप आता बुगडं करतो आहे. त्याने आता अक्कल पाजळलेली आहे, नसलेली अक्कल पाजळली असं म्हटलं तर योग्य होईल. त्याने म्हटलं की जर डोनाल्ड ट्रम्पने जीमेल बंदी आणून टाकली तर भारताचं UPI जे पेमेंट प्रणाली आहे, गुगल पे, फोनपे, तर ते बंद पडतील. मग काय, मुळात UPI जीमेलवर अवलंबून नाही, जीमेलचा त्याचा काही संबंध नाही. मग याचा जीमेलची संबंधच उरत नाही, तर मग डोनाल्ड ट्रम्प सारख्या मूर्ख माणसाने उद्या जीमेल बंदी आणली तरी आपली UPI प्रणाली चालू राहील. गुगल पे बंद पडला तर काय फरक पडणार नाही आहे. फोनपे आहे, PTM आहे, अजून अनेक निर्माण होतील, त्याच्यामध्ये काही नाही, त्याच्यामध्ये ती काही अडचण नाही. पण याने एवढा सुद्धा अभ्यास केला नाही की UPI जीमेलवर अवलंबून आहे की नाही. पण मात्र अक्कल पाजळून मोकळा झाला तो. त्याने आपला एक 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 त्याचे कट्टर जिहादी आहे, कट्टर धर्मांध आहे, हे त्याचं एक 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 आता कांड उघडकीस यायला लागले आणि उघडकीस येतच राहणार आहे. आणि त्याचा चेहरा त्याने जो त्या या लांडग्याने मेंढीचं खातडं पांघरलेलं आहे ते आता बाजू हळूहळू फाटायला लागलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.